जय हरी. एकादश स्कंध भाग 84. आज आपण 5व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायात नाथांनी याज्ञिकांच्या कर्मठपणाचा, भोगीपणाचा आणि अहमपणाचा सविस्तर समाचार घेतलेला आहे. त्यांच्या मते हे लोक भक्तच समजावे. वेदोक्तच कर्म करून कर्मठपणाच्या धोक्यातून निष्ठायला भगवंताच्या भक्तीसारखा दुसरा मार्ग नाही असं नाथ महाराज बजावतात. पण भक्ती म्हणजे भगवंताच्या नामाचं अखंड अनुसंधान. 4 युगांचं उपासना प्रकार नाथां सांगताना नामाने होणारी उपासना किती सुलभ, सहज आणि उपाधिरहित आहे याचं वर्णन करताना नाथांची स्फूर्ती दुथडी भरून वाहते. नाम घेणं म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं होय. नाम घेता घेता हृदयभुवनामध्ये भगवंताचं अस्तित्व प्रगट झालं म्हणजे माणसाच्या हातून कर्म तर यथास्थित घडतंच, पण त्याबरोबर कर्तेपणाचा अभिमान न बाधल्यानं वासना क्षीण होत जाते आणि समाधान वाढत जातं. समाधान वाढत जाणं म्हणजे एक एक मुक्तीचा अनुभव येणं होय. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सामान्यतः प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द अशी 3 ज्ञानांची साधनं सांगितलेली आहेत. दृश्य जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी प्रत्यक्ष आणि अनुमान अत्यंत उपयोगी पडतात, हे स्वाभाविक आहे. शब्द म्हणजे उपनिषद. भगवंताचा अनुभव अदृश्याचा अनुभव असल्यानं प्रत्यक्ष आणि अनुमान इथे लटकी पडतात. तिथे स्वानुभवी पुरुषांच्या शब्दांनाच शरण जावं लागतं. या अध्यायाच्या प्रारंभीच्या सद्गुरू नमनामध्ये नाथांनी आपला आत्मानुभव वर्णन केला आहे. प्रत्यक्ष आणि अनुमान यामध्ये ज्ञाता ज्ञेयाहून निराळा राहून ज्ञेयाबद्दल ज्ञान मिळवतो, परंतु आत्मानुभवामध्ये ज्ञाता मी ज्ञानाशी म्हणजे आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावतो आणि स्वतः ते रूप बनून ज्ञान मिळवतो. स्वरूपाशी तादात्म्य पाहून विशेषतः प्रेमानं तद्रूप होऊन ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या अनुभवाला नाथांनी अभेद भक्ती असं नाव दिलं आहे. संतांपाशी अभेद भक्तीची युक्ती असल्यानं काहीही करून त्यांना शरण जावं आणि त्यांच्याकडून स्वतःला विसरण्याची विद्या शिकून घ्यावी असं नाथ महाराज आम्हा साधकांना सांगतात. सद्गुरूंची अभेद भक्ती याला सुरुवात करताना नाथ महाराज म्हणतात, ओंकार स्वरूप श्री सद्गुरूंना माझा नमस्कार असो. सद्गुरू मोठा उदार आहे असं ते म्हणतात, ते खरं नाही. आता बघा, हे ऐकताना आपल्या मनाला कुठेतरी वाटेल, अरे हे असं कसं चाललं, हे तर काहीतरी वेगळंच आपण ऐकतोय. पण पुढे पुढे बघा काय वाटतं त्याच्यामध्ये ते. आता सद्गुरू मोठा उदार आहे असं म्हणतात, ते खरं नाही. कारण तो कृपणच आहे. आपल्या घरी मागण्यास आलेल्याला दुजेपणानं तो दाराशी येऊ देत नाही. बरं, मागणाऱ्याची आणि त्याची सहज भेट झाली तर मागणाऱ्याला तो गिळायला धावतो आणि त्याला पाहिल्याबरोबर जीवासगट आत्मसात करतो. जे जे कोणी सद्गुरूपाशी मागायला येतात त्यांना बांधून ऐक्यरूपात तो ठेवून देतो. शेवटी त्यांची सोडवणूक करायला स्वप्नात देखील दुसऱ्याची भेट होत नाही. ज्याला सद्गुरूची अणुमात्र प्राप्ती होते तो आपल्या संसार संपत्तीला हमखास सर्वस्वी नागवतो. ठगाचा विडा खाल्ला तर त्यांना आपलाच घात होतो. तसं सद्गुरू प्रसन्न झाला की दुसऱ्याचा जीवच नाहीसा करतो. जे जे त्याच्यापाशी मागायला गेलं ते ते सर्वस्वी नागवलं असंच होऊन जातं. इतकंच नाही तर शेवटी त्यांना संपूर्ण नागवं उघडं केल्यानं ते त्रैलोक्यात निर्लज्जपणे वावरू लागले. सद्गुरूची ही तऱ्हा असल्यानं
उदारपणाची कीर्ती त्याला कशी लाभणार. पण तोही एक चमत्कारच आहे. पूर्वी उदार म्हणून जे प्रसिद्ध झाले त्यांना सद्गुरूंनं प्रथम आपल्यासारखं केलं आणि नंतर मोठ्या दातेपणानं आपलं सर्वस्व त्यांना दान दिलं. आता बघा, हे ऐकताना आपल्या मनामध्ये येतं की काय सद्गुरू असं कसं करतात की आपल्याकडे मागणाऱ्याला गिळायला धावतो म्हणजे, आणि एखाद्याला पाहिल्याबरोबर जीवासगट आत्मसात करतो. अहो बघा ना, म्हणजे त्या व्यक्तीचा देहभाव हा हिरावून घेतात आणि आत्मस्वरूप त्यांना प्राप्त करून देतात. आणि मग जेव्हा आत्मस्वरूप प्राप्त होतं तेव्हा परत काही कुणाच्या प्राप्तीची इच्छा राहते का? नाही. मग काहीच करायची इच्छा नाही राहत. आणि म्हणून सद्गुरू हे भेटल्यानंतर संपूर्ण नागवं आणि उघडं केल्यानं म्हणजे काय, तर जो अभिमान अहंकार हे काही राहिलंच नाही ना. मग वस्त्र भारीचे आहेत का वस्त्र नाही आहेत देहावर, याचा काहीच फरक पडत नाही. कारण हा देहच मुळी माझा नाही आहे, पंचमहाभूतांचा आहे, मी याचा द्रष्टा आहे, साक्षी आहे. म्हणजे माझं नाही, त्याच्याबद्दल लाजही नाही आणि त्याच्याबद्दल आसक्तीही नाही, ही या जीवाची गत होऊन जाते. आणि मग अशा तऱ्हेने काय होतं की तो जीव त्रैलोक्यात निर्लज्जपणे वावरू लागेल. मग अर्थातच त्याला काहीच कोणत्या गोष्टीचं घेणं देणं राहणार नाही. कपडे आहेत काय आणि कपडे नाहीत काय, कारण वस्त्र हे सुद्धा एक अभिमानाचं प्रतीक आहे. मग जो खऱ्या अर्थाने गुरूंचा झालेला आहे त्याला जीवदशा ही संपलीच आहे त्याची. मग जीवदशा संपल्यामुळे देहभाव संपल्यामुळे म्हणजे काय, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, देहभावच संपला. मग या देहावर काही आहे का नाही का, कोणत्या रंगाचं आहे का नाहीच आहे, कोणत्याच गोष्टीचा विचार त्या जीवाला राहत नाही. आणि म्हणून सद्गुरूची ही तऱ्हा असल्यानं उदारपणाची कीर्ती त्याला कशी लाभणार. आता हे कोण म्हणतं, तर ज्यांना त्या बाबतीत फारसं काही कळत नाही म्हणून, की बाबा आता याने तर सद्गुरूंकडे गेला आणि याला तर काहीच मिळालं नाही, असा कोण म्हणेल. जो अज्ञानी आहे तो. पण सद्गुरू आपल्या षडगुण ऐश्वर्य वैभवासगट स्वतःला दान देऊन टाकतो आणि एकदा ते दिल्यावर कल्पांतीही परत घेत नाही. आता स्वतःलाच दान दिलेलं असल्यानं तो दासांच्या अधीन होतो आणि मग सर्वस्वी त्यांच्या छंदाप्रमाणे नाचतो. बळीनं सर्वस्व दान दिलं खरं, पण शेवटी सद्गुरू त्याच्याच अधीन झाला आणि अद्याप त्याच्या दारावर राखण करतो. आता आम्ही कृष्णम वंदे जगद्गुरुम म्हणतो ना, एका व्यक्तीचा नाही तर कृष्णम वंदे जगद्गुरुम, आजही त्याच्या दाराची राखण करतोय. धर्मराजानं त्याला अग्रपूजेचा मान दिला, पण अखेर तो धर्माचीच सेवा करू लागला. स्वतःकडे काही घेतलं का कृष्णम वंदेनी? नाही. त्याच्यासाठी स्वतः अनेक संकट सोसली. इतकंच नव्हे तर त्याच्या घरची उष्टी देखील काढली. अंबरीश त्याचा आवडता भक्त, त्याचे गर्भवास त्याने सोसले. गवळ्यांनी लहानपणी संगोपन केलं म्हणून शेवटी त्या गवळ्यांचं त्यानं रक्षण केलं. अर्थातच याचा जर सारांश काढायचा झाला तर आपल्या भक्तांना स्वस्वरूप देण्याचं औदार्य कृपाळू सद्गुरूंपाशीच आहे. हे सामर्थ्य इतर कोणापाशीही नाही. असा अत्यंत उदार श्री सद्गुरू राजापासून रंकापर्यंत सगळ्यांना समभावानं सारखा असतो. अशा सद्गुरूच्या प्राप्तीसाठी योगी सदा गिरीकंदरात जाऊन बसतात. कुणी भोगाविषयी उदासीन होतात, कुणी सर्वस्वाचा त्याग करतात, कुणी दाही दिशा हिंडतात, तर कुणी त्याच्यासाठी वेडे होतात. त्यांना स्वप्नातसुद्धा क्षणभर देखील त्याचं दर्शन होत नाही. परंतु अशा सर्वांना त्याची प्राप्ती होण्यास अतिसुलभ मार्ग हाच आहे. मोठ्या प्रेमानं जर ते संतचरणी रंगून गेले तर त्यांना सद्गुरूची प्राप्ती सहज होईल. संतचरणी जो प्रेमानं लीन होतो त्याला सहज आत्मप्राप्ती होते.
याचं कारण असं की सगळ्या ठिकाणी व्यापलेला परमात्मा संतांच्या रूपानं साकार होऊन अवतरलेला असतो. संतांचं रूप म्हणजेच श्रीहरीचंच रूप होय. म्हणून संतांची कृपा संपादन करण्यासाठी त्यांची प्रार्थना मनापासून करावी. संतांना भगवंताच्या ज्ञानाचं फार वेड असतं. हे लक्षात घेऊन या ग्रंथाच्या निमित्तानं नाथ महाराज म्हणतात, मी सहजच त्यांची चरणसेवा करीन. त्यांची कृपा हेच माझ्या डोळ्याचं अंजन आहे. त्यांच्या चरणकृपेचा उदय होताच श्री जनार्दन प्रगट होतो. श्री जनार्दनाच्या सेवेला गुरुपणाचं आडनाव देऊन मोठ्या जीवभावानं आणि स्वतःच्या स्वभावाप्रमाणे मी भक्तीला प्रवृत्त झालो आहे. भज्य, भजक आणि भजन एकाच अनुभवाची ही 3 अंग, एकाच अवस्थेच्या या 3 भावना आहेत. सर्वानुभूती भगवंताला पाहून मी जनार्दनाची भक्ती करतो. शुद्ध अभेद भक्ती ती हीच होय. हिच्यामध्ये परम ऐक्य झाल्यानं तिला अधिकच गोडी येते. तिची आवड अधिकच वाढत जाते. भक्तांच्या प्रेमासाठी देव आपलं सर्वस्व खर्च करतो. अभेद भक्तीची गोडी खुद्द भगवंताला फार असल्यानं भक्तांचा योगक्षेम तो स्वतः वाहतो आणि त्यांना संसाराच्या पैलतीराला नेऊन पोहोचवतो. अभेद भक्ती करणाऱ्या भक्तांचा देहभाव भगवंत स्वतः आपण वागवतो. अभक्तांचा देह देखील भगवंतच वागवतो हे खरं, परंतु भक्तांना देह अहंता नसल्यानं भगवंताला तो वागवावा लागतो. तर अभक्तांना पूर्ण देह अहंता असल्यानं तो त्यांच्या बंधनाला प्रबळ कारण बनतो. अर्थात जो अगदी अभिमान रहित असतो तोच खरा भक्त होय. देहाभिमानी माणसाला भक्तपणा कधीच साधणार नाही. स्वतः भगवंत आपल्या भक्तांचं सहज रक्षण करतो. म्हणून भक्ताच्या केसालाही धक्का लागत नाही. तो निर्भय होऊन आनंदानं निजसुख भोगून संसार तरून जातो. अर्थातच जे साधक निराभिमान बनून भक्तिमार्गाला लागतात ते विघ्नांच्या माथ्यावर पाय देऊन खात्रीनं भगवत पदाला पोहोचतात. जय हरी.